टाईम आहे सकाळ भावांनो. जय साईनाथ. सगळ्यांची सकाळ झाली आहे. सगळ्यांची नाही पण आमची झाली आहे. बाकी सगळे झोपलेले आहे अजून कोमाठ्याची. तर आता आपण आहोत पडग्यामध्ये आणि आज आहे दिवस तिसरा आपला दुसरा आणि आपला दुसरा. आजचा ब्लॉग जरा वेगळा येणार आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जास्त करून सिनेमॅटिक शॉट्स आणि नॅचरल मोमेंट कॅप्चर करणार आहोत. म्हणून आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे कारण की ब्लॉग आता माझ्या जीवाशी येतो आहे. 10 मिनिटांनी फोन काढावा लागतोय. मित्रांनो आमची सकाळी झाली, आंघोळ झाली आहे, मस्त फ्रेश वाटते. आता थंडी वाटते फ्रेश. आंघोळ करून परत झोपतोय. लय थंडी आहे, चादरमध्येच काढतोय ब्लॉग आता म्हणून. बाकीचे सगळे आता उठताय हळूहळू करून. आम्ही 3 वाजता आंघोळ करून मोकळे झाले. मस्त अंडरवेअर पण सुकवून झालेली आहे आणि रुमाल जे तू काय बोलणार जो भी थी थंडी की नाही. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. आधि व्याधि भवताप वारुणे तारा जड जीवा. माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे. मित्रांनो आता तर काकड आरती झाली आहे पालखीचे. बाबांचे पाया पडून परत आपल्या जागेवर आलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपला प्रवास परत चालू आहे. चाय प्यायला आहे मित्रांनो. मित्रांनो आपला प्रवास चालू झाला आहे. दिवस आहे तिसरा. सकाळ सकाळी फ्रेशमुळे समोरचं दिसत पण नाही काय. थंडी एवढी नाही आहे, काय नाही फक्त बोलताय. मला तर वाटत नाही. थंडी आहे थंडी आहे पण एवढी नाही स्वेटर घालण्या इतकी. एवढी नाही. आम्ही आणला नाही म्हणून चुकी झाली. बाकी सगळं ओके आहे. खिशात हात आलेले आहे आणि तोंडातून धूर सुटत आहे. दिसत 12 रुपये वाचले. 12 रुपये GST वाढली आहे. बघा मित्रांनो वज्रेश्वरीचं मंदिर दिसतंय आणि हा मी पहाटे आम्ही चालतोय आता आणि आम्हाला आता धारावीची पालखी भेटली आहे. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो धारावीची पालखी. हे बघा मित्रांनो धारावीची पालखी आहे. साईराम. मित्रांनो आता आम्ही धारावीच्या पालखीसोबत चालतो. मित्रांनो विश्रांती घेतोय जरा बसून. चालून जरा थकवा लागलाय त्यामुळे जरा बसलोय. माझ्यासोबत दर्शन आहे, जयू आहे आणि अतिश गेलाय जरा हलका व्हायला गेलाय. असं नाही की नाही
अरे आतमध्ये मला उठायलाच होत नव्हतं भाई. काका उठलं वादळ. असं फक्त हा बांबू काढला ना याची गेम ओव्हर आहे. अरे मागे असं बसलं तर अजून प्रॉब्लेम होता. मित्रांनो तुमची पण काहीतरी इच्छा असली होत असेल की स्वतःच्या प्रेयसीसोबत पार्टनरसोबत शेतीची वारी करावी, पण तुम्हाला त्यामागची बॅक स्टोरी पण दाखवतो. हे बघा सगळे मित्र इथे बसले आणि हा त्याचा गर्लफ्रेंडसोबत मागून एकदम आरामात येतोय. हा तोच आहे जो सगळ्यात पहिला असायचा दरवर्षी, आणि आता त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आलाय तर सगळ्यात शेवटी चालतोय, आणि आता याला शिव्या घालताय सगळे. याच्यामुळे सगळ्यांना थांबावं लागतं. काय बोलणार धवलला? धवल ऐसे बड़े लोग को मार के 14 साल जेल आया मंजूर है बेंचोट. तुम जैसे धवल तू काय बोलणार आहे याबद्दल? काय बोलू आता माझेच लागू. हा भाई केदारनाथला जातो इथून. आराम करू दे रे जरा. आराम आराम आहे बोले चष्मे वाले बाबा की आपण हातावर चालणार पाय दुखताय. परत बोल काय बोलला? हे बोलला आता आपण हातावर चालणार पाय लय दुखताय असे चालणार. मग घरी घेऊन जाणार आहे पण काय तरी इकडे सोडा. अरे अरे पाय घेऊन कशाला आमच्या घरात करते. अरे बाबा मुझे जल्दी बुला ले ऐसे डबे लोग क्या लेने जाओ अरे डायरेक्ट बस ना. लफडा होतो. बंद करते माहिती बदलणार 2 मिनिट थांबू नाही शकत. साईराम. सेम टू सेम मी पण आताच बसतोय. काही घेऊ बघितली ही व्यथा असते म्हणून येणार तर एकटे या, एकट्याने अनुभव घ्या, बस एवढंच. बाकी काय साईराम. विश्रांती झाली आहे, लई झाली आहे 1 तासाची. आता बेगी चालतोय हळूहळू. मित्रांनो चालून फक्त अर्धा तास झालाय आणि अर्धा तासात काय होत आहे? काय ना भूक लागली म्हणून थांबलाय. कोण अंडा बिंडा येईल तर जरा आमची खाण्याची सोय होऊन जाईल. अंडा नाही अण्णा. पाणीवाला येत नाही. दादाला फोन केला कुठे काम आहे. त्याला काय बोलू आता मी? याची गाण झाले उदास. कधीही घेऊन राहणार आहे. फक्त अर्धा तास झालाय चालू. खोटा बोलतोय. 5 किलोमीटर कंटिन्यू चाललोय मी. म्हणजे ऐकू नका तुम्ही. भेंडी असं चालणार तर उद्या पोहोचणार दुपारच्या गाडीवर. शिर्डीत जायचं ना, पुढे नाही जायचं शिर्डीला. ते शिर्डीला जायचं आरामात जाऊ. चेहरे पब्लिक गाडी भी चल. तो आने दे ना. तुला किती मित्रांनो
माझ्यासोबत अजून इथे 4-5 युट्यूबर आहे, सगळे व्लॉग काढते आणि त्यातला एक आहे याचा मित्र, तरुण नावाचा मित्र आहे. आणि तो स्वतः व्लॉग पण असा काढतोय, तो स्वतः काय बोलत नाही आहे. माझा ब्लॉग स्टोरी झालाय, तुम्ही त्या आयडीला रिपोर्ट करू शकता. पण याचा सक्तीचा एकदम गलत इस्तेमाल झालाय. तो व्हिडिओ काढतोय आणि सगळं हा बोलतोय आणि याला माहितीच नाही. युट्यूबवर पोस्ट करून टाकलंय. तिकडे रिपोर्ट मारा आयडी, त्याची आयडी आम्ही मेन्शन करून टाकणार याच्यात, तरुण बाईकची. सगळे रिपोर्ट मारा, बंद करून टाका चॅनल. माझा व्हिडिओ त्याकडे आहे. या मित्राची भावना आहे. हा आमचा धवल, हा एवढा हरामी आहे ना, याची गर्लफ्रेंड चालत होती शांतीने, जबरदस्ती गाडीवर बसवून टाकली आहे. मी जबरदस्ती काय बसवली, ती बसली नाही जमत होता म्हणून. कधीपासून फोर्स करते तिला बसून जा, मला चालायला नाही होत. ते बाबा गाडी आली, गाडी बोलली आता देव दिसलाय मला, आता पायलाही दुखतोय, मी बसते. बसते नाही, बसवलंय जबरदस्ती. पोचा खायच्या ना लवड्या. हे सगळे संपले आहे, त्यांच्या गेम ओव्हर आहे. फोन बोलला हे बघा कसा मजबूत चालतोय. हे ती स्टाईल दाखव ना, आधी दाखवत होतं ते कसा चालतोय. पागाल आहे असं चालतं एकदम कडक चालली. आतापर्यंत हे पकडून चालत होता, व्हिडिओ चालू केलाय ना, व्ह्यू बघा तुम्ही. व्हिडिओ चालू केला तसा सोडून टाकलाय आणि हे बघा व्ह्यू मस्त आहे ना. माझ्या बजरंगी आला हे काय आता ते होल्ड आलाय. नाश्त्याचा हॉल्ट इथून फक्त अर्धा तास लांबीवर आहे, पण हे आता सारखे 2 तास लावत आहे या ओढ्याच्या रस्त्यावर. पण मला ना शिर्डी यायच्या, शिर्डीच्या पुढे नाही जाऊ. काय बोलणार आता, चालतंय. चला ओम साईराम. बघा मित्रांनो, ट्रेन जाते घाटातून. आणि हे आमचे आता फक्त याची स्टाईल बघा चालायची. आता चालतोय रे, तर बघा फक्त बघत राहतो. कॅमेराकडे बघितलंय, आता नीट चालणार तो. पाच मिनिटांनी कॅमेराकडे बघतो. चाल ना आपल्या स्टाईल मध्ये. ते नाही, वाकडी स्टाईल दाखव कसा चालत होता. बाहेर एवढा मोठा पोळा आहे, पोळा किती पाप केले माहिती नाही. मला देवदूतला बाबा दिसते मला. त्याची रियालिटी मी दाखवणार आहे तुम्हाला. तू चाल त्या स्टाईल मध्ये चालत आहे तोपर्यंत असाच राहणार आहे कॅमेरा. स्वतःच्या जीवावर खेळून नाश्त्याच्या होल्डवर पोहोचलोय आणि नाश्त्यामध्ये आहे बटाट्याची भाजी आणि पुरी. काही साईनाथ पब्लिक नाश्ता करून झालाय, पण विश्रांती अजून बाकी आहे. काय बाई, नेहरला लहेर बोलतोय. तर माझ्यासोबत जे जे चालतंय ना, सगळे पक्के अय्याशी आहे, पक्के अय्याशी. हा बघा त्यातला एक अय्याशी बघा, मोबाईलच्या दुकानात सीन चेंज करतोय. आणि हे बघा इथे थांबले, दिसतंय. सगळे पक्के अय्याशी झाले, पैसे पोचले या लोकांचे. मित्रांनो, आता आपली अय्याशी मारून झाली आहे सगळी, आता सगळे सिरियस चालत आहे. पोचा आता सिरियस बाबा, बाडीला सिरियस. एक अय्याश आहे, तो अजून मागेच आहे, मोबाईलच्या दुकानात थांबला आहे, त्याला सोडून चाललो आम्ही. मित्रांनो, नदीपात्रावर आलो आहे आणि माझा विचार आहे जरा पाय भिजवायचा. शरीर भिजवायचा विचार जरा चालू आहे, पण पाण्याचा फोर्स बघून जरा फाटते. टाकणार तर नाही,
तरी पण फाटते. हे बघा दिसायला जरा भारी वाटतंय आणि आतमधून एवढं फोर्समध्ये जातंय ना हे पाणी, हा माणसाला इथून तिथपर्यंत पोहोचवेल 1 मिनिटात. थोड्याच वेळात धवल आपल्याला शिकवणार आहे सूर कसा मारायचा. माशाने मारला सूर. हा बघा तयारीमध्ये शॅम्पू बिम्पू लावून जातोय. धवलने पहिली सूर काय कडक मारली वेंडी. कपडे काढून डायरेक्ट चालता म्हणला. सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरण भाळलं असं उरात पालवाय लागलं ते ओढ लागली मनात चढवाय लागलं याड लागलं याड लागलं. ही जागा तरी सोडायची. पूर्ण आतमध्ये नाही गेलोय, फक्त पाय भिजवले. मासा मासा. आपले ब्लॉगर आलेले आहे. राडा ओढणार, ऐकणार नाही. पोरं नाही ऐकणार. पोरं हळूहळू जाणार. उरात पालवाय लागलं ते ओढ लागली मनात चढवाय लागलं. आमची मजा तर होते, तुमची होते काय? कमेंट करून सांगा. अजून अटकलाच आहे, सगळ्या मुली जात आहे आणि म्हणून लाजतोय हा बाहेर यायला. कोण बोलला? मजा करून झाली आहे आणि परत आम्ही आमच्या वाटेला लागलोय. आणि आता आपण किती लांब आहे? किती लांब आहे? 1 तास. परत बोल. 1 तास. 1 तास लांब आहे होल्डचा. तर आता फक्त मी चालतोय साईराम आणि नेहमी सारखे परत आम्ही बसून गेले. किरुमुळे किरुमुडे. दर्शन जायचा विचार आहे की नाही? तुला काय बोलायचं? आता आठवण येत नाही काही, सुचत नाही. आता आठवण येत नाही काही बोला जायचं आहे. लोक कसं आहे मित्रांनो, ऊनलाय आहे आणि इथून अर्धा तासाचा रस्ता दाखवत आहे दुपारच्या हॉलसाठी आणि आम्ही आधीच शेवटला चालतो एकदम. बघू आपण किती मिनिटात तिथे पोहोचतोय. चला. मी मगाशी बोलत होतो ना हा कसा चालतो ते, हा बघा बघून घ्या अरे चालायची स्टाईल. आणि इथे एक नंबर मस्त एकदम थंड थंड निरा भेटतो इथे. कसं आहे दर्शन? मस्त आहे. ट्राय कर. टेस्ट कशी आहे? अरे चांगलं एकदम गोड गोड. निरा टेस्ट करूया. गोड गोड तर आहे. चांगला आहे. असं तर ह्याच्या ताडी ह्याच्यानेच बनते. खजूरच्या आधी पहिला ते निरा येतो आणि डिप्लोमा केलाय. पहिला निरा येतो त्यानंतर मग ती ताडी निघते. हे ते आहे निरा.
हे डिप्लोमा नाही हे ज्ञान ते धवल दादा ते धवल बाबा आमचे सर धवल आमचे सर धवल ताडीचे बेतात बादशाह. ताडीमध्ये त्यांनी डिप्लोमा घेतला सगळ्या प्रकारची ताडी वाटलं. आणि इथे आपले साई बंधू चाल झाल चाल डाल बघा जरायची दाल मस्त धमाल. फायनली आम्ही पोचलोय आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवर. जय श्रीराम. जेवायचा हॉल्ट आहे. सॉरी जेवायच्या हॉल्टवर आलो भाई. कमबॅक झालाय भावा तुमचा आता. मित्रांनो आणि आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्ट नाश्ता काय जेवणाच्या हॉल्टवरून निघालो. आता आमचं पालखी आहे. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. ब्रेक जेवण आराम विश्रांती जरा झोप काढून आता आम्ही निघालो रात्रीच्या हॉल्टसाठी. जन्मोजन्मीची माझी पुण्याई आज चाललो पायी पायी साई दर्शनाची मनी घाई कधी दिसेल द्वारका माई. जन्मोजन्मीची माझी पुण्याई आज चाललो पायी पायी साई दर्शनाची मनी घाई कधी दिसेल द्वारका माई. सोनियाचा होतीन उगवला सोन्या रुपयात बाबा सजला ढोल ताशा घुमू लागला धन्य धन्य होई साई लीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. आणि मित्रांनो माझी पावर परत कमी झाली आहे. परत स्लो झालो मी. आता मागे कोण नाही आहे आणि पुढे आहे आता सगळे पालखी पुढे आहे आणि माझी स्पीड झाली आहे स्लो. बस मागून आता कोण आला तर कंपनी तरी भेटेल. विचार करतो स्लो चालू की फास्ट जाऊन पालखीसोबत चालू. खर्डीला पोचायला 8 किलोमीटर आहे. आता आम्ही पोचलो पीर बाबाजवळ. दिसतं पालखी अजून पुढे आहे. पुढे चालतो आणि आम्ही शिर्डीला येईन साई तुझं दर्शन घेईन न तुला सुख दुःख सांगेन. पैरों में इतनी ताकत कहाँ जो 1000 मील चल के आए. ये तो मेरे साई का आशीर्वाद है जो खुद मुझे अपने पास बुलाते हैं. लोग बार बार कहते हैं तुम्हारे पैर नहीं दुखते पर नादान लोग ये नहीं जानते कि ये तो साईनाथ खुद मुझे अपनी उंगली पकड़कर चलाते हैं. संध्याकाळ होत आली आहे. मीचे पाप बघतोय मी.
मला तर पोळी नाही आली माझ्या पापड कमी आहे कमी आहे हळू येणार हे दर्शनचे बाप बघा. अरे काय येत नाही पाप कुठून दिसणार काय हायत नाही जवळ चेक कर पाय अजून त्यात पायात 2 आहे त्या फोडल्या ही तिसरी काम आहे ना आणि आला रे नीचे रे नीचे काय झालंय डॉक्टर ऑल ओके आने के पहले कुछ हो सकता है मेरा लगता ऊपर ये देख ये आने वाला लगता है मित्रांनो आपल्या पण व्हिडिओ चालू करतो बाजूला जेव्हा पण व्हिडिओ चालू करतो हा बाजूला आरतीचा विषय होता जरा आरती करून हा माझ्या बाजूवाला तुझ्या बाजूला कुठे त्याच्या बाजूला पण आता तर माझ्या बाजूला काय बोलले बघा हा बरोबर एकदम बरोबर आहे गणपती बाप्पा महादेव
पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला आला हो आला शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला शिर्डीला साई नाही म्हणालो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला निघालो बाडी आला बाडी मित्रांनो आमची पालखीची सुरुवात परत चालू झालेली आहे आणि आता आम्ही जातो रात्रीच्या हॉल्टवर अजून इथून 15-20 मिनिटाचा मित्रांनो हॉल्टवर पोहोचलो आहे आम्ही जेवून जाणं आहे आमचं आणि आता आम्ही भजनात जातो भजन चालू आहे अरे यावे चिलीमयी पेटवा मला माझ्या साईला भेटवा मला माझ्या साईला भेटवा यावे चिलीमयी पेटवा यावे चिलीमयी पेटवा मला माझ्या साईला भेटवा मला माझ्या जेवण चालू आहे मित्रांनो हा राकेश आहे वाकडे तिकडे बसले थोडे रावण काय तर बायको समजा रावण चॅनल बस रावण रावण बोल ना बोल गया अभी क्या बोल रहे हैं? आजचा हिरो साऊथ पिक्चरचा आहे काय बोलला साऊथ पिक्चरचा हिरो मला नाही आता रे गाणं गाडी होत नाही आता रावण काही तर रावण
बाय. काय नाही रात्र भावांनो. आता सगळ्यांचा झोपायचा टाइम होता. मी पण झोपून जातो. आजचा हा व्हिडिओ एवढाच होता. मित्रांनो मी आता आलो आहे जरा चादरमध्ये झोपायला. शेवटचं जरा बोलायचं होतं एवढंच की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी पण झोपतो, तुम्ही झोपा. साई माई